नमस्कार मित्रांनो, कोकणी बाबू या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपल्यासमोर आता नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे गावाकडची पोहण्याची वेगळीच मजा. आणि ती मजा अनुभवायची असेल तर आपल्यासोबत चला. आपण आता रिक्षात बसलेलो आहे आणि आता निघालो आहे तो आपल्या स्पॉटवरती. फार शानदार निसर्ग आहे आणि पोहण्याचा मजा घेताना दिसतात आपल्याला. छोटी मोठी आपल्यासोबत सर्व मित्रमंडळी आहेत आणि कोंब्यापासून 1-1.5 किलोमीटर अंतरावरती हा आपला पोहण्यासाठी जाणारा स्पॉट आहे. आणि तिथं आपण रिक्षाने चाललेलो आहोत आणि इथं रिक्षा थांबवलेली आहे आणि इथूनच आपल्याला 15 ते 20 पावलांच्या अंतरावरती चालत जायचं आहे. आणि त्या स्पॉटवरती पोहोचण्यासाठी आपण निघालो आहोत. चालताना मजा येते कारण हिरवळ निसर्ग चारी बाजूला आहे. पोरं मजा घेताना दिसतात आपल्याला. आणि अशा प्रकारे आपण चालता चालता जवळजवळ आता फक्त नदीच्या बाजूला पोचलेलो आहे. असा रस्ता खडतर आहे थोडासा. पोरं उड्या मारताना सांभाळून जायचं. आणि अशा प्रकारे आपण निसर्गाने नटलेला असा हा स्पॉट आहे, ते ठिकाण आहे. आणि ते ठिकाणाची आख्यायिका म्हणजे अशी आहे की त्या ठिकाणाला धायची कोंड असं म्हणतात. धायची कोंड म्हटलं नंतर पूर्ण निसर्गाने हे नटलेली धायची कोंड आहे. शुद्ध निर्मळचं पाणी आहे. चारी बाजूला 1.5-2 पुरुष असं पाणी आहे. इथली आख्यायिका म्हणायची तर इथं एक पुरातन असं जवळजवळ 70 ते 80 पूर्वी असं जे नदीमध्ये झाड आहे जे अजूनपर्यंत जिवंत आहे आणि त्याला आसराबाईंचं स्थान असं म्हणतात. पूर्वी एकेकाळी इथं आमच्या इकडची लेडीज वगैरे पोहण्यासाठी जायचे आणि त्यामध्ये काही सुवासिनी बाई होते आणि एक बाई पोहता पोहता अगदी त्या पाण्याच्या तळाखाली गेली. आणि त्यानंतरचे दृश्य पाहत तर ते आपल्याला विचलित करणारं होतं कारण ती जेव्हा वरती आली तेव्हा पूर्ण बेशुद्ध होती. मग तिला गावातील काही बायकांनी बाहेर काढलं आणि तिच्या गळ्यात अक्षरशः फुलांची माळ होती. मग नंतर आम्हाला समजलं की तिथं आसराबाया यांचं स्थान आहे. आणि खूप असं निसर्गाने नटलेलं असं इथं देवस्थान आहे. आणि इथं गेल्यानंतर खूप अशी मजा येते. इथं शुद्ध असं निर्मळ पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये मजा करताना आपल्याला दिसत आहेत पोरं. खूप अशी मजा येते. मनसोक्त आंघोळी करताना आणि खरोखरच असं मनसोक्त फिरताना बागडताना आणि असा पोहण्याचा आनंद, गावाकडची वेगळीच मजा आपल्याला अनुभवायला मिळते. ती या कोकणी बाबू यूट्यूब या चॅनलच्या माध्यमातून
मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.